गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण फार्मेकोकायनेटिक्स मधला शेवटचा पार्ट डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे एक्सक्रीशन. आपण पाहिलं तर की फार्मेकोकायनेटिक्स मीन्स व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग अँड इट इन्क्लूड्स ADME स्टडी ऑफ absorption, distribution, metabolism and excretion. We have covered absorption, distribution and metabolism part. Coming to the excretion part, CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू या टॉपिकवर लॉंग क्वेश्चन विचारला जाणार नाही. तर एक्सप्रेशन टॉपिकवर विचारलं गेलं तर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते आणि त्यामध्ये पण जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो कायनेटिक्स ऑफ इलिमिनेशन आहे. त्यात फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन अँड झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन याविषयी तुम्हाला 2 मार्कला किंवा 4 मार्कला जर शॉर्ट नोट विचारली तर विचारली जाऊ शकते. आणि काही क्लिनिकल बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते 2 मार्कला विचारले जाऊ शकतात. ते कोणते आहेत ते पण आपण पाहणार आहोत. तर शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक डिस्कस करणार आहोत आपण. तर आपण पाहिलेलं आहे की ड्रग हा फॉरेन सबस्टन्स आहे. आपण ड्रग पेशंटमध्ये दिल्यानंतर त्या ड्रगने बेनिफिशियल इफेक्ट दाखवल्यानंतर तो बॉडीमधून इलिमिनेट होणं गरजेचं आहे. जर तो इलिमिनेट नाही झाला तर तो अक्युमुलेट होऊन टॉक्झिसिटी होऊ शकते. त्यामुळं त्याचं इलिमिनेशन फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी एक्सक्रीशन प्रोसेस फार महत्वाची आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे किडनी इज अ मेजर ऑर्गन थ्रू विच व्हेरियस सबस्टन्सेस इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी. जनरली टॉक्सिक सबस्टन्स आपण म्हणतो इलिमिनेटेड फ्रॉम बॉडी थ्रू किडनी. तर ड्रगचं पण जे इलिमिनेशन आहे किंवा एक्सक्रीशन आहे मेनली किडनी थ्रू होतं. परंतु काही अदर रूट्स ऑफ एक्सक्रीशन पण आहेत आणि ते पण आपण डिस्कस करणार आहोत. तर एक्सक्रीशन म्हणजे काय? It is the process by which drugs and their metabolites are eliminated from the body. It is the process by which drugs and their metabolites are eliminated from the body. And there are various routes of excretion. आणि जे रूट्स ऑफ एक्सक्रीशन आहेत 7: किडनी, इंटेस्टाइन, लंग्स, स्किन, मिल्क, बिलियरी अँड सलाइवा. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे किडनी आणि दुसरं आहे बिलियरी रूट. तर किडनी बरोबर बाकी रूट्स पण तुम्हाला माहित पाहिजे. काही ड्रग इंटेस्टाइन थ्रू इलिमिनेट होतात, काही लंग्स मधून इलिमिनेट होतात, काही स्किन मधून इलिमिनेट होतात, काही मिल्क मध्ये सिक्रेट होऊन इलिमिनेट होतात, काही बिलियरी रूटने इलिमिनेट होतात, काही सलाइवा सिक्रेट होऊन इलिमिनेट होतात. ते 7 रूट्स आपण एक्सक्रीशनचे पाहणार आहोत. ओके. तर त्याचं एक निमोनिक आहे किल्स MBBS. सो दिस 7 रूट्स वी कॅन रिमेंबर बाय निमोनिक किल्स MBBS. ओके. तर 1 बाय 1 आपण पाहणार आहे. आता आपल्याला माहित आहे की किडनी जी मेजर रूट ऑफ इलिमिनेशन आहे किडनी, त्यामध्ये 3 प्रोसेसेस महत्वाच्या आहेत आणि ते मागील लेक्चरमध्ये ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर किडनीचं जे मेन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ते नेफ्रॉन आहे आणि त्या नेफ्रॉनचे व्हेरियस पार्ट्स पडतात. त्यामध्ये बोमन्स कॅप्सूल आहे, ग्लोम्युरुलस आहे, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, लूप ऑफ हिनले, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट. हे नेफ्रॉनचे काही पार्ट्स आहेत. ओके. तर जे ग्लोमेरुलस आहे, ओके, त्यामध्ये हे ग्लोमेरुलर कॅपिलरीज आहे. ओके. हे ऍफरंट आर्टेरियोल आहे, हे इफरंट आर्टेरियोल आहे. ओके. हे बाउमन्स कॅप्सूल आहे, हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे. तर 3 प्रोसेसेस किडनीच्या इलिमिनेशन प्रोसेससाठी फार महत्वाचं आहे. तर
कसं किडनी थ्रू सबस्टन्स एलिमिनेट होतात, 3 प्रोसेसवर ते डिपेंड आहे. एक ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, दुसरं ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन आणि तिसरं ट्युब्युलर सिक्रिशन. ह्या 3 प्रोसेस नेट इलिमिनेशन पर्टिक्युलर सबस्टन्सचं किती असेल ते डिसाईड करतात. ओके. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय, की ऍफरंट आर्टेरियल मधून ब्लड हे ग्लोमेरुलाई मध्ये येतं आणि ग्लोमेरुलाई मध्ये आल्यानंतर इथून, आता मी ड्रग विषयी डिस्कस करतोय, सगळ्या सोल्युट्स विषयी मी डिस्कस करणार नाही, किंवा आपण म्हणू शकतो की जे सोल्युट्स आहे ब्लड मधले जे सबस्टन्स आहे ते ग्लोमेरुलाई मध्ये आल्यानंतर इथून ते फिल्टर होतात आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये येतात. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये काय होतं की सबस्ट्रेट जे पण सोल्युट्स आहेत ते फिल्टर होऊन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये येतात, त्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असं म्हणतात. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ओके. आणि दुसरं जे आहे प्रोसेस त्याला ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन असं म्हणतात. ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन म्हणजे काय, की ह्या प्रोसेसमध्ये काही सोल्युट्स, ओके, हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये परत ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब केले जातात. त्याला ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन असे म्हणतात. कोणते सबस्टन्स रिअब्सॉर्ब होतात, कोणते सोल्युट्स रिअब्सॉर्ब होतात, तर ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस डिपेंड्स ऑन पॅसिव्ह डिफ्युजन. आणि त्याच्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, लिपिड सोल्युबिलिटी, आयोनायझेशन स्टॅटस, हे आपण ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये डिस्कस केलेलं आहे. तर कोणते सबस्टन्स ट्युब्युल मधून ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब होतात, तर लिपिड सोल्युबल सबस्टन्स पॅसिव्ह डिफ्युजननी ट्युब्युल मधून ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब होतात. जर सबस्टन्स लिपिड इनसोल्युबल असेल तर तो रिअब्सॉर्ब होणार नाही. लिपिड इनसोल्युबल म्हणजेच वॉटर सोल्युबल. जर सबस्टन्स लिपिड इनसोल्युबल असेल किंवा वॉटर सोल्युबल असेल तर तो रिअब्सॉर्ब होणार नाही. जे लिपिड सोल्युबल सबस्टन्स आहे ते ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने रिअब्सॉर्ब होतात. ओके. आणि तिसरी प्रोसेस जी आहे त्याला ट्युब्युलर सिक्रिशन असं म्हणतात. आणि काय आहे ट्युब्युलर सिक्रिशन, यामध्ये ब्लड मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये सिक्रिट होतात. ओके. ब्लड मधून ट्युब्युल मध्ये सिक्रिट होतात, म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी ट्युब्युल मध्ये येतात आणि ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने पण ट्युब्युल मध्ये येतात. ह्या दोन प्रोसेसने सबस्टन्स ट्युब्युल मध्ये येतात आणि ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने ट्युब्युल मधून ब्लड मध्ये येतात. बरोबर आहे. म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आणि ट्युब्युलर सिक्रेशन या प्रोसेसने सबस्टन्स ब्लड मधून ट्युब्युल मध्ये जातात आणि ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने ट्युब्युल मधून ब्लड मध्ये येतात. मग एखाद्या सबस्टन्सचं नेट इलिमिनेशन काय असेल, तो सबस्टन्स किती ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर झाला प्लस अमाऊंट ट्युब्युलर सिक्रेशनने ट्युब्युल मध्ये सिक्रेट झाली, ओके, मायनस अमाऊंट ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसनी परत रिअब्सॉर्ब झाली, याचं जे आन्सर येईल ते नेट इलिमिनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्यूट राहणार आहे. ओके. तर ह्या 3 प्रोसेस महत्वाच्या आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर सिक्रेशन आणि ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन फिल्ट्रेशन आपण ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये बघितलेलं आहे. फिल्ट्रेशन साठी काय महत्वाचं असतं, की जे पॅरासेल्युलर स्पेस असतील किंवा जे पोरिन चॅनल्स असतील, तर ड्रगचं साईज, ड्रगचा डायमीटर, ओके, ड्रगच्या मॉलिक्युलचा डायमीटर ह्या यांच्या डायमीटर पेक्षा कमी पाहिजे, किंवा ड्रगची साईज ह्या पोरिन चॅनल किंवा पॅरासेल्युलर स्पेसचा जो डायमीटर आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते इझिली फिल्टर होतात. आणि फिल्ट्रेशन डज नॉट डिपेंड ऑन लिपिड सोल्युबिलिटी, म्हणजे लिपिड सोल्युबल ड्रग पण फिल्टर होतात, लिपिड इनसोल्युबल ड्रग पण फिल्टर होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन हे आहे. ओके. ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन आपण बघितलं की पॅसिव्ह डिफ्युजननी ते रिअब्सॉर्ब होतात सबस्टन्स ट्युब्युल मधून ब्लड मध्ये. मग ते कशावर डिपेंड असेल, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, त्यानंतर लिपिड सोल्युबिलिटी, लिपिड सोल्युबल सबस्टन्स इझिली पॅसिव्ह डिफ्युजननी रिअब्सॉर्ब होतील. आणि लिपिड सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असेल, आयोनायझेशन स्टॅटस.
मग अनआयोनाइज्ड सबस्टन्स लिपिड सोल्युबल असता का आयोनाइज सबस्टन्स? Ionized. Unionized. Unionized is liquid soluble. Unionized. अनआयोनाइज सबस्टन्स हम्म. लिपिड सोल्युबल असता, आपण ते पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आता अनआयोनाइज सबस्टन्स लिपिड सोल्युबल असता आणि हे आयोनायझेशन स्टॅटस पर्टिक्युलर ड्रगचं, आता प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये जर सबस्टन्स आलेला आहे, ठीक आहे. सपोज आता हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा एक पार्ट मी काढत आहे. समजा प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हे आहे. ओके, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ओके, तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून सबस्टन्स ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसनी ब्लड मध्ये येतो, हे आपण बघितलेलं आहे. तर आयोनायझेशन स्टॅटसवर ते डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटवर डिपेंड आहे. पॅसिव्ह डिफ्युजननी जर रिअब्सॉर्ब होतो येतो होतं, आणि लिपिड सोल्युबल सबस्टन्स इझिली रिअब्सॉर्ब होईल, आणि ते कशावर डिपेंड आहे? आयोनायझेशन स्टॅटस. आणि तुम्ही जे सांगितलं अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल. समजा आता हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे, तर एखाद्या ड्रगचा फॉर्म आयोनाइज किती आहे, अनआयोनाइज किती आहे, हे कशावर डिपेंड असतं? द पीएच ऑफ द मीडियम इन विच दॅट ड्रग प्रेझेंट. म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा पीएच काय आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. समजा ऍसिडिक ड्रग असेल, तर ऍसिडिक ड्रग कोणत्या पीएच मध्ये जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात? Acidic. ऍसिडिक Acidic पीएच मध्ये. pH. म्हणजे Acidic. ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये असतील प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून, तर जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील, आणि त्यामुळे काय होतील? रिअब्सॉर्ब होतील. लक्षात आलं? त्याचप्रमाणे बेसिक ड्रग्स, ओके ओके, अल्कलाइन पीएच मध्ये असतील, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा पीएच अल्कलाइन असेल, तर कोणत्या फॉर्म मध्ये जास्त असतील? बेसिक Alkaline. Unionized. Unionized आणि form. that is lipid soluble, that is so acidic drugs are reabsorbed in acidic pH, basic drugs are reabsorbed in alkaline pH of the proximal collimated tubule. आपण हे सर्व ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन पाहिलंय. एक मिनिट, मेसेज. ओके, कोण? ओके, रेड स्ट्रीप कोणती आहे स्क्रीनवरची? रेड स्ट्रीप येते का? नाही ना? येते सर. वर येते आडवी. आडवी येते एक रेड स्ट्रीप? नाही, Yes, sir. ती प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल तर मी हे काढलेलं, मी स्वतः काढलं. त्याच्यावरती डायग्रामच्या वरती आहे आडवी लाईन. हा, ती जी आहे रेड स्ट्रीप जी आहे ना, ती पीपीटीचाच पार्ट आहे. तो पीपीटीचा पार्ट आहे हे सांगताय ना तुम्ही? हा, ठीक आहे ना. डायग्राम दिसते ना तुम्हाला? हो सर, दिसते. ओके ओके ओके, ठीक आहे. ओके, तर आता हा कन्सेप्ट तुम्हाला आपण तुम्ही ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये डिस्कस केला होता, आणि आपण हे पण पाहिलं होतं की इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग हाऊ कॅन वी इन्क्रीज द इलिमिनेशन ऑफ ऍसिडिक ड्रग. ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग असेल आणि आपल्याला ऍसिडिक ड्रगचं जर इलिमिनेशन वाढवलं तर पॉइझनिंग मध्ये हेल्पफुल राहू शकतं. तर हाऊ कॅन वी इन्क्रीज द एक्सक्रेशन ऑफ ऍसिडिक ड्रग? इज देअर एनी? alkaline urine for येस, To बाय make urine alkaline, sir. टू मेक द युरिन अल्कलाइन. Basic. बेसिक करायचं. सो त्यासाठी काय वापरणार आपण? सोडियम Sodium bicarbonate. sodium bicarbonate. So in acidic drug poisoning, how will you eliminate the acidic drug from the kidney? By making urine alkaline by using sodium bicarbonate. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? ओके, तर ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग जे आहे त्यामध्ये आपण ते करतो. एक्झाम्पल आपण पाहणारच आहोत नंतर, बार्बिच्युरेट पॉइझनिंग आहे. ओके, बेसिक ड्रग जे आहेत त्याचे पॉइझनिंग असेल, समजा बेसिक ड्रगचा विचार केला तर आता ऍसिडिक ड्रग म्हणजे सॅलिसायलेट आहे, बार्बिच्युरेट आहे, त्याची पॉइझनिंग झाली तर युरिन आपण अल्कलाइन करून त्याचं
एक्सक्रिशन वाढू शकतो ऍसिडिक ड्रगचं. बेसिक ड्रगचे जर पॉइझनिंग झाली तर हाऊ कॅन वी इन्क्रीज द एक्सक्रिशन ऑफ बेसिक ड्रग्स फ्रॉम किडनी बाय मेकिंग युरिन acidic. acidic, and for that we use ammonium chloride, Ammonium chloride. NH4Cl, but we are not using in clinical practice that, because during acidification of urine sometimes acidosis of the body may occur and that may result in rhabdomyolysis, म्हणजे मसलचे प्रोटीन्स ब्रेकडाऊन होऊ शकतात, कार्डियक टॉक्झिसिटी होऊ शकते. म्हणजे अल्कलाईन बेसिक ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये आपण युरिन ऍसिडिक करू शकतो अमोनियम क्लोराईड यूज करून, परंतु ती प्रोसेस करताना युरिन ऍसिडिक करताना बॉडीचंही ऍसिडोसिस होऊ शकतं आणि दॅट इज मोर डेंजरस दॅन द पॉइझनिंग इट सेल्फ. दॅट ऍसिडोसिस may responsible for rhabdomyolysis, that is known as a breakdown of the muscle protein, and also cardiac toxicity may occur. त्यामुळं in basic drug poisoning, though acidification of urine is useful, we are not using that in day-to-day clinical practice, that concept. That also we have discussed. तर हे renal system related ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आता एक लक्षात घ्या की ओके, आता ती स्ट्रीप ओके स्ट्रीप आता गेली ती. ओके, आता एक लक्षात घ्या की जे ड्रग लिपिड सोल्युबल आहेत असे ड्रग ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी फिल्टर झाले आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये आले तर लिपिड सोल्युबल ड्रग हे रिॲब्सॉर्ब होणार आहेत. ओके, तर रिॲब्सॉर्ब जर होणार आहेत तर त्यांचे इलिमिनेशन डिफिकल्ट जाईल. मग अशा ड्रगच्या इलिमिनेशनसाठी अजून एक प्रोसेस महत्वाची, ती एक्सक्रिशनच्या आधी घडली पाहिजे. त्या प्रोसेसनी लिपिड सोल्युबल ड्रग लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. ती प्रोसेस आपण डिस्कस केलेली आहे. त्या प्रोसेसला काय म्हणतात? जे लिपिड सोल्युबल ड्रग आहे ते जर किडनी मधून फिल्टर झाले, बरोबर आहे, तर ते प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून काय होणार आहे? रिॲब्सॉर्ब होणार आहे पॅसिव्ह डिफ्युजननी. त्यामुळे इलिमिनेशन त्याचं कमी होईल, ते परत ब्लड मध्ये येतील. तर ते होऊ नये म्हणून एक्सक्रिशनच्या आधी एक महत्वाची प्रोसेस आपण डिस्कस केली मागे. बायोट्रान्सफॉर्मेशन. व्हेरी गुड, बायोट्रान्सफॉर्मेशन. दिस इज द मेन पर्पज ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन. आपण बघितलंय टू कन्वर्ट लिपिड सोल्युबल ड्रग इंटू लिपिड इनसोल्युबल फॉर्म, टू कन्वर्ट नॉन पोलार ड्रग इंटू, म्हणजे आपण लिपिड सोल्युबल जे ड्रग आहे इंटू लिपिड इनसोल्युबल म्हणतो, आता नॉन पोलार ड्रग इंटू पोलार फॉर्म असं दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो. तर ते मेन पर्पज आहे बायो ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शनचं. म्हणजे लिपिड सोल्युबल ड्रग मेटाबोलाइज होऊन इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात आणि तो इनएक्टिव्ह मेटाबोलाइट हा हायली आयोनाइज पोलार ऑर्गॅनिक ऍसिड असतो आणि त्यामुळे ते इलिमिनेट होऊन जातो. लक्षात आलं? तर बायो ट्रान्सफॉर्मेशनचा मेन पर्पज काय आहे की लिपिड सोल्युबल ड्रगला कशात कन्वर्ट करणं? लिपिड इनसोल्युबल. दुसऱ्या भाषेत नॉन पोलार फॉर्म ऑफ ड्रग कशात कन्वर्ट करणं? पोलार फॉर्म. हे आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण पाहिलंय पोलार, आयोनाइज्ड आणि जे वॉटर सोल्युबल ड्रग आहेत, ऑलरेडी वॉटर सोल्युबल ड्रग आहे, दे डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम, एक्सक्रीटेड अनचेंज थ्रू किडनी, अमाइनो ग्लायकोसाइड्स. ते वॉटर सोल्युबल ड्रग आहे, ते मेटाबॉलाइज होत नाही, डायरेक्टली किडनी मधून इलिमिनेट होतात, बरोबर आहे. परंतु लिपिड सोल्युबल किंवा नॉन पोलार ड्रग असेल तर त्यांचं मेटाबॉलिझम होणं गरजेचं आहे. तर ऑन द अदर हँड नॉन पोलार अँड अनआयोनाइज्ड ड्रग्स आर अंडरगो मेटाबॉलिझम अँड देन एक्सक्रीटेड. लक्षात आलं? तर काही ड्रगचं एक्सक्रिशनसाठी त्याच्या आधी त्याचं मेटाबॉलिझम झालं पाहिजे, ते लिपिड इन्सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे, रिनल रूट आपण ते पाहिलंय की इट इज अ मेजर रूट ऑफ इलिमिनेशन responsible for excretion of all water soluble substance. 3 processes are important.
glomerular filtration, tubular reabsorption, tubular secretion. Net elimination is the drug filtered through glomerular filtration plus drug secreted or metabolite secreted through tubular secretion minus drug reabsorbed through tubular reabsorption process. So that will give the net renal excretion of the drug. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॅपिलरीज असतात त्याच्यातून ड्रग फिल्टर होतं. ओके, मग त्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं की नॉन प्रोटीन बाउंड ड्रग फिल्टर होतं. प्रोटीन बाउंड ड्रग असेल तर तो मेटाबॉलिझम डिस्ट्रीब्युशन एक्सक्रिशन साठी अवेलेबल नसतो. हे आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग मध्ये पाहिलं. जो अनबाउंड फॉर्म असतो तोच ऍक्शन साठी वापरतो, तोच डिस्ट्रीब्युशन साठी असतो, मेटाबॉलिझम साठी एक्सक्रिशन साठी वापरला जातो. तर अनबाउंड ड्रग फिल्टर होतं, नॉन प्रोटीन बाउंड ड्रग फिल्टर होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग तो लिपिड सोल्युबल असू द्या, इनसोल्युबल असू द्या, तो फिल्टर होणार आहे. ओके, तर मॉलिक्युलर वेटवर ते डिपेंड असतं फिल्ट्रेशन, प्रोटीन बाइंडिंगवर डिपेंड असतं, रिनल ब्लड फ्लो कसा आहे तो चांगला असेल तर फिल्ट्रेशन चांगलं होईल. परंतु फिल्ट्रेशन कोणत्या गोष्टीवर डिपेंड नसतं तर लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड नसतं. लिपिड सोल्युबल आणि इनसोल्युबल दोन्ही फॉर्म फिल्टर होतात. ओके, आणि नॉर्मल ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन 120 ml पर मिनिट आहे आणि एज नुसार तो हळूहळू कमी होतो. 50 नंतर कमी होतो, 65 नंतर अजून कमी होतो. आणि काही ड्रग जे विदाउट मेटाबॉलिझम किडनी थ्रू इलिमिनेट होतात, अशा ड्रगचं डोस ऍडजस्टमेंट करणं फार महत्वाचं असतं किडनी फंक्शन नुसार. फॉर एक्झाम्पल अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. किडनी फंक्शन डिक्लाइन झालं, क्रिएटिनिन क्लिअरन्स डिक्रीज झाला तर आपल्याला अमायनो ग्लायकोसाइडचा डोसही कमी करणं गरजेचं असतं. ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन आपण पाहिलं पॅसिव्ह प्रोसेस आहे आणि फिल्टर झालेले सोल्युट्स परत ट्युब्युल मधून ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब होतात बाय पॅसिव्ह डिफ्युजन. आणि पॅसिव्ह डिफ्युजन कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, लिपिड सोल्युबिलिटी, आयोनायझेशन स्टॅटस, अँड आयोनायझेशन स्टॅटस डिपेंड्स ऑन द युरिनरी पीएच. हे आपण डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये. ठीक आहे, ओके. आता युरिनरी पीएचचा चेंजेस कसे अफेक्ट होतात ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग वी कॅन इन्क्रीज द एक्सक्रीशन ऑफ ऍसिडिक ड्रग बाय मेकिंग युरिन अल्कलाइन बाय युझिंग सोडियम बायकार्बोनेट. तर तुम्हाला असा क्वेश्चन येईल, हाऊ सोडियम बायकार्बोनेट इज इफेक्टिव्ह इन बार्बिच्युरेट पॉइझनिंग. बार्बिच्युरेट किंवा सॅलिसायलेट पॉइझनिंग हे ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग आहे. बार्बिच्युरेट सॅलिसायलेट ऍसिडिक ड्रग आहे. सॅलिसायलेट म्हणजे ऍस्पिरिन. तर हाऊ सोडियम बायकार्बोनेट इज इफेक्टिव्ह इन बार्बिच्युरेट और सॅलिसायलेट पॉइझनिंग. आता तुम्हाला बार्बिच्युरेट कोणता आहे ते लक्षात नाही राहिलं तर ते एवढं तर माहिती आहे तुम्हाला, सोडियम बायकार्बोनेट वी यूज इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग. तर तो बार्बिच्युरेट ऍसिडिक आहे ते लक्षात येऊन जाईल तुमच्या. म्हणजे तो ड्रग ऍसिडिक आहे का नाही ते लक्षात ठेवायची गरज नाही. सोडियम बायकार्बोनेट कसं इफेक्टिव्ह ह्या पॉइझनिंग मध्ये तर लक्षात येऊन जातं. ठीक आहे, तर तसा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर इथं क्लिनिकल बेस्ड क्वेश्चन आहे आणि तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडणार आहे. ओके, ठीक आहे. आपण हे पण पाहिलं की इन केस ऑफ बेसिक ड्रग acidification of urine is useful. In case of morphine, amphetamine, these are basic drug. Acidification of urine by ammonium chloride is useful, but we are not practicing clinically because acidification of urine by ammonium chloride also responsible for acidosis of the body that may responsible for rhabdomyolysis and cardiotoxicity. तर हे दोन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, ट्युब्युलर सिक्रेशन थर्ड प्रोसेस आपल्याला माहित आहे आणि त्याविषयी आपण ऑफलाईन लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. आता ट्युब्युलर सिक्रेशन जी प्रोसेस आहे, ठीक आहे, ती कशी असते? ओके, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि एक इंटरॅक्शन आपण पाहणार आहोत. तर ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये काय होतं, समजा हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये
ओके. आणि नंतर प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल असतात आणि मग लूप ऑफ हेनले आहे. ओके. ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये काय होतं? ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे ट्युब्युल मध्ये सिक्रेट होता सबस्टन्स कुठून? ब्लड मधून. ब्लड मधून सबस्टन्स, समजा ही ब्लड व्हेसल आहे, ही ट्युब्युल आहे. ओके. तर ब्लड व्हेसल मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतात. तर ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेससाठी ट्रान्सपोर्टरचा यूज केला जातं. म्हणजे सबस्टन्स ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये सिक्रेट कसं होतील, त्यांना बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी ट्रान्सपोर्टरची गरज असते. त्याला व्हेकल म्हणतात. आणि 2 प्रकारचे व्हेकल आपण डिस्कस केलेले आहेत ऑफलाईन लेक्चरमध्ये. त्यामध्ये कोणते व्हेकल्स असतात मी ते तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर 2 इम्पॉर्टंट व्हेकल्स जे ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी महत्त्वाचे आहेत. आपण ते व्हेकल ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेनमध्ये पाहिले. ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर. हे व्हेकल सबस्टन्सला ब्लड व्हेसलमधून, म्हणजे ड्रग्सला सांगतोय मी, ड्रगला ब्लड व्हेसलमधून घेऊन ट्युबल्समध्ये सिक्रेट करतात. तर ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर हे व्हेकल त्यासाठी वापरले जातात आणि हे स्पेसिफिक आहे. ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्टर हे ॲसिडिक सबस्टन्सलाच कॅरी करतात. ओके. तर ॲसिडिक ड्रग्स ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने सिक्रेट होत असतील तर ते कोणता ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतील? तर त्याचा आन्सर आहे ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा एक ट्रान्सपोर्टर आहे. त्याचं नाव ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर आहे. हा व्हेकल कोणते सबस्टन्स कॅरी करतो? तर बेसिक. आणि बेसिक सबस्टन्स मध्ये बेसिक ड्रग्स पण जर आपण विचार केला तर बेसिक ड्रग्स पण ट्युब्युल्समध्ये सिक्रेट होतात ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमने. आठवतं हे तुम्हाला? ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. हो सर, आठवत. ठीक आहे. आणि ऍक्च्युली हे जे ट्रान्सपोर्टर आहे हे स्पेसिफिक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. MCQ आला की ऍसिडिक सबस्टन्स कॅरी विथ द हेल्प ऑफ विच ट्रान्सपोर्ट सिस्टीम? ऑर्गॅनिक ॲनायन की ऑर्गॅनिक कॅटायन? तर ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट. आणि बेसिक सबस्टन्स ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमने कॅरी होतात. बरोबर आहे. म्हणजे हे ट्रान्सपोर्टर स्पेसिफिक आहे. ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्टर फक्त ऍसिडिक सबस्टन्सचा ट्रान्सफर करणार, ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर बेसिक. आता हे जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ना, ही बाय डिरेक्शनल असते. बाय डिरेक्शनलचा अर्थ काय? की हे दोन्ही साईडला वाहतूक करू शकतात. ब्लड मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये टाकू शकतात आणि ट्युब्युल मधून ब्लड मध्येही टाकू शकतात. तर ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम दोन्ही डिरेक्शननी कार्य करते, म्हणून त्याला बाय डिरेक्शनल असं म्हणतात. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर एक्झोजिनस सबस्टन्स असेल म्हणजे तो आपल्या बॉडीशी रिलेटेड नाही, एक्झोजिनस, तो जनरली ब्लड मधून तो ट्युब्युल मध्ये जातो. ओके. तर ड्रग्स हे एक्झोजिनस सबस्टन्स आहे. ड्रग्स हे एक्झोजिनस सबस्टन्स मध्ये येतात. तर ड्रग्सच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमनी ड्रग हे ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये जातात. पण जर सबस्टन्स एंडोजिनस असेल, आपल्या शरीरातला असेल, तर हेच ट्रान्सपोर्ट सिस्टीम एंडोजिनस सबस्टन्स ट्रान्सफर ट्युब्युल मधून ब्लड मध्ये करतं, कारण तो आपल्या बॉडीशी रिलेटेड आहे. तर एक्झोजिनस सबस्टन्स ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतात आणि एंडोजिनस सबस्टन्स ह्याच ट्रान्सपोर्ट सिस्टीमनी ट्युब्युल मधून ब्लड मध्ये येतात. त्यामुळे तिला बाय डिरेक्शनल असं म्हणलेलं आहे. बाय डिरेक्शनल म्हणजे दोन्ही साईडनी कार्य करते. एंडोजिनस सबस्टन्स साठी ट्युब्युल मधून ब्लड मध्ये ट्रान्सफर होतं, एक्झोजिनस सबस्टन्स ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये ट्रान्सफर होतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? लक्षात आलं? Yes. ओके. येस हो. येस येस ओके. आता याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे, जे ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, सपोज हे ट्युब्युल आहे. ओके. आणि ही ब्लड व्हेसल आहे. तर हे जे ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, ओके, हे ऍसिडिक ड्रगच्या ट्रान्सफरसाठी वापरली जाते.
ओके, तर याच्याविषयी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ऍसिडिक ड्रग्स यांनी ट्रान्सपोर्ट सिस्टीमने ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतात. ऍसिडिक ड्रग्स मध्ये कोणकोणते आहे? त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे पेनिसिलिन्स आहेत, सिफेलोस्पोरिन्स आहेत, प्रोबेनिसिड आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला लक्षात, आता हे सगळे लक्षात ठेवणं अवघड आहे, पण पेनिसिलिन आणि सिफेलोस्पोरिन्स हे ऍसिडिक ड्रग्ज आहेत आणि ते ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमनी ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रोबेनिसिड पण ऍसिडिक ड्रग आहे, तो पण ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता एंडोजिनस सबस्टन्स जो आहे युरिक ऍसिड, तो पण ऍसिडिक सबस्टन्स आहे, पण युरिक ऍसिड हा एंडोजिनस सबस्टन्स असल्यामुळं हा ह्याच ट्रान्सपोर्ट सिस्टीमनी ट्युब्युल मधून कशात येतो? ब्लड व्हेसल मध्ये येतो, कारण तो एंडोजिनस सबस्टन्स आहे, आपल्या बॉडीत तयार होणारा सबस्टन्स आहे, म्हणून ट्युब्युल मधून त्याचं ट्रान्सफर हे ब्लड मध्ये केलं जातं ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमने. पण ड्रगचं ट्रान्सफर हे ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये होतं ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमने. तर ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम हे ऍसिडिक सबस्टन्स, ऍसिडिक ड्रग्सच्या ट्रान्सपोर्टसाठी वापरली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? ऍसिडिक ड्रग कोणते? पेनिसिलिन, सिफेलोस्पुरिन, प्रोबेनिसिड. डायुरेटिक मध्ये थायाझाइड डायुरेटिक, लूप डायुरेटिक, फिरोसिमाइड तुम्ही ऐकलं असेल, थायाझाइड मध्ये हायड्रोक्लोरोथायाझाइड ऐकलं असेल. तर हे सगळे ऍसिडिक ड्रग आहेत आणि ते कोणती ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतात? ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. लक्षात आलं तुमच्या? येस. ओके, तर आता हे पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. प्रोबेनिसिड useful in the treatment of which condition? Gut. How probenicid is useful in the gout? ओके, सो एका लाईन मध्ये प्रोबेनिसिड, आता गाऊट मध्ये युरिक ऍसिडची लेवल वाढलेली असते, ती कमी करणं गरजेचं असतं. तर कसं कमी करू शकतो? एक तर सिंथेसिस युरिक ऍसिडची कमी करा किंवा त्याचं एक्सक्रिशन वाढवा. तो प्रोबेनिसिड इज युजफुल इन द गाऊट बाय इन्क्रीजिंग एक्सक्रिशन ऑफ युरिक ऍसिड. कशाचं एक्सक्रिशन वाढवतं ते? युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन वाढवतात, त्यामुळे ब्लड युरिक ऍसिड लेवल कमी होणार आहे. तर प्रोबेनिसिड काय करतात? प्रोबेनिसिड नावाचा ड्रग ऍसिडिक ड्रग आहे, तो ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतो आणि ती वापरल्यामुळं तो ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये येतो आणि ते व्हेकल वापरल्यामुळं, तो ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरल्यामुळं युरिक ऍसिडला ते ट्रान्सपोर्ट सिस्टीम अवेलेबल नाही होत आणि युरिक ऍसिड ट्युब्युल मधून ब्लड मध्ये येत नाही आणि युरिक ऍसिड एक्सक्रीट होतो. तर थोडक्यात काय, प्रोबेनिसिड युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन कसं करतो? ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरून त्याला ती ट्रान्सपोर्ट सिस्टीम ब्लॉक होती युरिक ऍसिडसाठी, युरिक ऍसिडला ती वापरता येत नाही. तर त्यामुळे प्रोबेनिसिड ब्लॉक्स ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यामुळं युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन वाढतं आणि त्याच्यामुळे तो युजफुल आहे गाऊट मध्ये. बरोबर आहे? आता पेनिसिलिन नावाचं जे ड्रग आहेत, अँटीबायोटिक किंवा सिफेलोस्पोरिन आहेत, ओके, त्याच्याबरोबर जर प्रोबेनिसिड दिलं तर काय होईल? तर पेनिसिलिन किंवा सिफेलोस्पोर, समजा पेनिसिलिन बरोबर प्रोबेनिसिड यूज केलं, समजा आपलं अमॉक्झिसिलिन आहे त्याच्याबरोबर प्रोबेनिसिड यूज केलं. अमॉक्झिसिलिन नावाचा जो ड्रग आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तो पेनिसिलिन आहे आणि त्याच्याबरोबर प्रोबेनिसिड दिलं तर काय होईल? तर अमॉक्झिसिलिन आणि प्रोबेनिसिड दोन्ही ऍसिडिक ड्रग आहे, मग ते आणि दोघंही ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतात. मग दोघं ऍसिडिक असल्यामुळे ते कोणती सिस्टीम वापरणार? ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरणार. आणि त्याच्यात काय होईल मग? दोघांसाठी एकच ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, दोघात कॉम्पिटिशन राहील आणि प्रोबेनिसिड पॉवरफुल आहे, तो ती ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरेल आणि स्वतः सिक्रेट होईल, पण त्यामुळे पेनिसिलिनचं सिक्रेशन काय होईल? कमी होईल. पेनिसिलिन ट्युब्युल ब्लड व्हेसल मधून ट्युब्युल मध्ये येणार नाही, कारण ते ट्युब्युल कोण वापरतंय?
प्रोबिन ऍसिड. ओके, ते ट्रान्सपोर्टर कोण वापरतंय? प्रोबिन ऍसिड. तर ही इंटरॅक्शन तुम्हाला आठवते का? पेनिसिलिन प्रोबिन ऍसिड. हो सर. म्हणजे पेनिसिलिन मध्ये अमोक्सिसिलिन जर लक्षात घेतलं आपण आणि प्रोबिन ऍसिड एकत्र दिलं तर काय होईल? अमोक्सिसिलिनची ऍक्शन प्रोलॉंग होईल. येस, अमोक्सिसिलिनची ऍक्शन प्रोलॉंग. प्रोलॉंग. ओके, करेक्ट. अमोक्सिसिलिनची ऍक्शन प्रोलॉंग होईल आणि त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढेल. याला आपण ड्रग ड्रग इंटरॅक्शन ऍट द लेवल ऑफ एक्सक्रिशन म्हणतो. मग तुम्हाला जर विचारलं कोणी इंटरॅक्शन बिटवीन प्रोबिनिसिड आणि अमोक्सिसिलिन, तर तुम्हाला ती क्लिक झाली पाहिजे, कारण ही कॉमन आहे. बरोबर, कॉमन म्हणजे काय की एक फार्मॅक पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण हे कन्सेप्ट डिस्कस करतो त्यात ती येते. तर प्रोबिनिसिड decreases excretion of amoxicillin by blocking organic anion transport system. Excretion of amoxicillin is decreased. Amoxicillin remains in the plasma. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ड्युरेशन ऑफ ऍक्शन अमोक्सिसिलिनची वाढते आणि त्यामुळे हे कॉम्बिनेशन आपण काही कंडिशन मध्ये यूज करतो. जसं गोनोरिया मध्ये आपण अमोक्सिसिलिन प्रोबिनिसिड कॉम्बिनेशन एकत्र देतो. तर तुम्हाला जर कोणी विचारलं की गोनोरियामध्ये अमोक्सिसिलिन बरोबर प्रोबिनिसिड का देतात, बरोबर आहे, असं जर क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर तुम्हाला देता आलं पाहिजे. हे सगळं तुमच्या ह्या कन्सेप्टवर डिपेंड आहे. ह्या कन्सेप्टवर डिपेंड आहे. तर हे झालं ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमशी रिलेटेड. ओके, हे झालं ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमशी रिलेटेड. तसं ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम पण आहे आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे, ओके, हे बेसिक सबस्टन्स जे आहेत, बेसिक ड्रग जे आहेत त्याच्या इलिमिनेशन साठी महत्वाचे आहे. ओके, तर हे पण आपण सगळं बघितलंय. तर प्रोबिनिसिड वी यूज इन गाऊट. हाऊ प्रोबिनिसिड इज इफेक्टिव्ह, त्याचं जर क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर काय आहे? हाऊ प्रोबिनिसिड इज इफेक्टिव्ह इन गाऊट? It will strongly bind to the organic anion transport system. ओके, इट ब्लॉक्स ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्यामुळे युरिक ऍसिडचं काय नाही होणार, रिअब्सॉर्प्शन नाही होणार Yes. आणि युरिक ऍसिड काय होईल, इलिमिनेट होईल. एलिमिनेशन. तर इन्क्रीज युरिक ऍसिड एक्सक्रिशन. त्यामुळे त्याला काय नाव दिलेलं आहे त्या ग्रुपला, प्रोबिनिसिड ला काय म्हणतो आपण, युरिकोसुरिक ड्रग, युरिकोसुरिक. याच्या विरुद्ध ॲलोपिरिनॉल आहे. ॲलोपिरिनॉल एक्सक्रिशन नाही वाढवत युरिक ऍसिडचं. ॲलोपिरिनॉल युरिक ऍसिडची सिंथेसिसच इनहिबिट करतो. तुम्हाला ॲलोपिरिनॉल पण माहित असेल, हो. बरोबर आहे. तर ॲलोपिरिनॉल इनहिबिट सिंथेसिस ऑफ युरिक ऍसिड. तर हे दोन मार्क्सला जर क्वेश्चन आले तर ते तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आता काही इफ्लक्स ट्रान्सपोर्टर पण असतात. इफ्लक्स ट्रान्सपोर्टरचं पण काम काय आहे की सबस्टन्स ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये टाकणं. इफ्लक्स ट्रान्सपोर्टर, इफ्लक्स, त्यात पी ग्लायकोप्रोटीन आहे. हे तुम्हाला मी सांगितलंय, ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये पण इफ्लक्स ट्रान्सपोर्टर असतो. तो काय करतो की सबस्टन्स ब्रेन मध्ये गेला तर ब्रेन मधून त्याला बाहेर फेकण्याचं काम करतं. तर किडनीच्या लेवलला पण इफ्लक्स ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतात. त्यात पी ग्लायकोप्रोटीन इफ्लक्स ट्रान्सपोर्टर प्रेझेंट आहे आणि तो काय करतो, ब्लड वेसल मधून सबस्टन्स घेऊन ट्युब्युल मध्ये टाकतो. त्याचप्रमाणे बिलिरी एक्सक्रिशन साठीही इफ्लक्स ट्रान्सपोर्टर असतात. ते काय करतात की सबस्टन्सला बाईल डक्ट मध्ये टाकतात, त्यामुळं त्याचं इलिमिनेशन होतं. ओके, आणि आता डिगॉक्सिन नावाचा ड्रग तुम्हाला माहित आहे. ओके, हार्ट फेल्युअर मध्ये किंवा ऍट्रियल फिब्रिलेशन मध्ये आपण यूज करतो किंवा ऍट्रियल फ्लटर मध्ये यूज करतो. तर हा इलिमिनेट कशाने होतो, तर ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसनी, आणि त्यात तो पी ग्लायकोप्रोटीन इफ्लक्स ट्रान्सपोर्टरनी ह्या व्हेकलनी ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतो. आणि क्विनिडिन नावाचा जो ड्रग आहे हा पी ग्लायकोप्रोटीनला इनहिबिट करतो आणि त्याच्यामुळं डिगॉक्सिनचं एक्सक्रिशन कमी होतं. तर ही क्विनिडिन आणि डिगॉक्सिन मधली इंटरॅक्शन आहे. क्विनिडिन पण अँटी अरेथमिक ड्रग आहे. तर हे दोन ड्रग एकत्र देताना
दिल्यामुळं डिगॉक्झिनचे ऍडव्हर्स इफेक्ट वाढण्याची शक्यता असते, कारण डिगॉक्झिनचं इलिमिनेशन हे इनहिबिट करतं पी ग्लायकोप्रोटीन इफ्लक्स ट्रान्सपोर्टर क्विनिडिन इनहिबिट करून. तर हे तुम्हाला इतकं डिटेलमध्ये कोणी विचारणार नाही, जसं अमोक्झिसिलिन प्रोबिनिसिड तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. ओके. आता लहान वयामध्ये हे ट्युब्युलर ट्रान्सपोर्ट प्रोसेस एवढी डेव्हलप झालेली नसते, किंवा ज्या किडनीचे जे फंक्शन्स तुम्हाला सांगितले, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रेशन, याला काही वेळ लागतो. त्यामुळे 6-7 महिने झाल्यानंतर जास्त डेव्हलपमेंट पूर्ण झालेली असते. आता बाकीचे रूट आपण बघूया. 2 मिनिटं थांबतो मी, 2 मिनिटं स्टार्ट करतो. आता बाकीचे हॅलो, आवाज येतोय? हो सर. येतोय सर. ओके. बाकीचे रूट ऑफ एक्सक्रिशन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एवढे महत्वाचे नाहीत, फक्त आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ते आपण पाहणार आहोत. इंटेस्टाइनल रूट म्हणजे काय एक्सक्रिशनचा? तर when we use drug orally, some amount of the drug is absorbed from stomach or small intestine, but some amount is not reabsorbed. Unabsorbed amount then from stomach and small intestine enters into the large intestine and eliminate through feces, that is intestinal route. ओके, हे एक आहे. मेनली काही ड्रग्स हे ऍब्सॉर्ब होतात सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये, आणि सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर परत परत लार्ज इंटेस्टाइन मध्ये सिक्रीट होतात आणि नंतर इंटेस्टाइन मधून इलिमिनेट होतात. त्याला इंटेस्टाइनल रूट असं म्हणतात. तर ते एक ऍडिशनल पॉइंट आहे. म्हणजे थोडक्यात काय की जे ड्रग ऍब्सॉर्ब झाले नाही स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाइन मधून, ते ड्रग लार्ज इंटेस्टाइन मध्ये जातील आणि तिथून फिकल मॅटर थ्रू इलिमिनेट होतील. तो इंटेस्टाइनल रूट आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे काही ड्रग जे आहे ते ऍब्सॉर्ब होऊन सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येतात, डिस्ट्रीब्यूट होतात आणि इंटेस्टाइन म्हणजे कोलन मध्ये सिक्रीट होतात आणि तिथून इलिमिनेट होतात. तर ते पण इंटेस्टाइनल रूटशी रिलेटेड आहे, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जे ड्रग बिलियरी रूटने इलिमिनेट होतात आणि इंटेस्टिनल रूट, यामध्ये फरक काय आहे? बिलियरी रूटने जे ड्रग इलिमिनेट होतात, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बिलियरी रूटने ड्रग कसे इलिमिनेट होतात. तर बिलियरी रूटने ड्रग इलिमिनेट होताना ते लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतात. मेटाबोलाइज झालेले ड्रग मेटाबोलाइट बाईल डक्ट मधून स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जातो. स्मॉल इंटेस्टाइन मधून मेटाबोलाइट मग लार्ज इंटेस्टाइन मध्ये जातो आणि तिथून तो इलिमिनेट होतो. तर तो बिलियरी रूट आहे, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. तर इंटेस्टाइनल रूट आणि बिलियरी रूट मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, बरोबर आहे. अल्टिमेटली दोन्ही ठिकाणी ड्रग फिकल मॅटर मधून इलिमिनेट होतं. ओके, तर इंटेस्टाइनल रूटनी ड्रग इलिमिनेट होताना फिकल मॅटर मधूनच इलिमिनेट होणार आहे. फक्त अनऍब्सॉर्ब झालेलं ड्रग तिथं इलिमिनेट होतं डायरेक्टली,
किंवा ऍब्सॉर्ब होऊन सिस्टेमिक सर्क्युलेशन मधून आल्यानंतर काही ड्रग असे की ते कोलन मध्ये सिक्रीट होऊ शकतात आणि तिथून ते इलिमिनेट होतात फिकल मॅटर मध्ये. तर हे इंटेस्टायनल रूट झालं. ठीक आहे. आता बिलियरी रूट मध्ये काय होतं, ड्रग ऍब्सॉर्ब होतो. ओके. आणि लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतो. मेटाबोलाइट झालेला जो मेटाबोलाइट आहे त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त असेल तर असा मेटाबोलाइट बाईल डक्ट मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो. स्मॉल इंटेस्टाईन मधून मेटाबोलाइट लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातो आणि तिथून तो फिकल मॅटर मधून इलिमिनेट होतो. तर तो बिलियरी रूट झाला. तर इंटेस्टायनल रूट आणि बिलियरी रूट हे वेगळं आहे, हे लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके, ठीक आहे. तर त्यामध्ये ड्रगचे नावं वगैरे तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. लंग्स, यस, काही ड्रग्स लंग्स मधून पण इलिमिनेट होतात. फॉर एक्झाम्पल जनरल अॅनास्थेटिक एजंट, इन्हेलेशनल जनरल अॅनास्थेटिक एजंट, नायट्रस ऑक्साईड, हॅलोथेन, इथर. तर ते दिले पण लंग्स थ्रू जातात इन्हेलेशनल रूटनी, ब्रेनमध्ये ऍक्ट होऊन अॅनेस्थेशिया प्रोड्यूस करतात आणि स्टॉप केल्यानंतर लंग्स मधूनच इलिमिनेट होतात एक्झलेशन प्रोसेसने. तर जनरल अॅनास्थेटिक एजंट लंग्स मधून इलिमिनेट होतात. आणि अल्कोहोल आपण बघितलेलं आहे की लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतं अल्कोहोल डिहायड्रोजिनेज अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईमने आणि मेटाबोलाइट नंतर किडनीमधून इलिमिनेट होतात. दॅट इज द मेजर रूट ऑफ इलिमिनेशन ऑफ अल्कोहोल. परंतु काही अमाऊंट अल्कोहोलची ही एक्झेल्ड एअर मध्ये इलिमिनेट होते. आणि ब्रीथ अॅनालायझर टेस्ट तुम्हाला सर्वांना माहीत आहे, बरोबर आहे? तर ब्रीथ अॅनालायझर टेस्ट मध्ये काय करतात, जे पोलीस असतात रात्रीच्या वेळेस गस्त घालणारे, ते अल्कोहोल त्या ड्रायव्हरने घेतलेलं आहे का नाही ते पाहण्यासाठी काय टेस्ट करतात? ब्रीथ अनालायझर. ब्रीथ अॅनालायझर टेस्ट करतात. एक मशीन असतं त्यामध्ये ते फुकायला लावतात आणि फुकल्यानंतर त्या एक्झेल्ड एअर मध्ये जे अल्कोहोल आहे त्या अल्कोहोल जर घेतलेला असेल ते अल्कोहोल एक्झेल्ड एअर मध्ये डिटेक्ट होते आणि त्याच्यावरून इनडायरेक्टली ब्लड मधली अल्कोहोलची मात्रा कळते आणि त्याच्यानुसार मग ती ऍक्शन घेतली जाते. तर ब्रीथ अॅनालायझर टेस्टचं प्रिन्सिपल तेच आहे. तर अल्कोहोलही त्यातून इलिमिनेट होतं. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 5% इथिल अल्कोहोल एक्सक्रीटेड थ्रू एक्झेल्ड एअर. The concentration of alcohol that is eliminated through exhaled air is 2000 times less than plasma concentration. But म्हणजे प्लाझ्मा मध्ये अल्कोहोलचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्यापेक्षा 2000 पट एक्झेल्ड एअर मधलं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. तरी सुद्धा जेवढं एक्झेल्ड एअर मध्ये इलिमिनेट होणारं अल्कोहोल आहे दॅट इज सफिशियंट टू इनडायरेक्टली मेजर ब्लड अल्कोहोल लेवल. तर आपण एक्झेल्ड एअर मधलं अल्कोहोल चेक करणार आणि इनडायरेक्टली ब्लड मधलं अल्कोहोल ते कळू शकतं. म्हणजे 35 microgram in 100 ml of exhaled air is correspond to 80 milligram in 100 ml of the blood. And that is the limit for driving point of view. 880 मिलीग्राम पेक्षा जास्त नाही पाहिजे 100 ml ऑफ ब्लड मध्ये. तर हे ब्रीथ अॅनालायझर हे काही कोणी एक्झाम मध्ये तुम्हाला विचारणार नाही. फक्त लंग्स थ्रू कोणते सबस्टन्स इलिमिनेट होतात ड्रग्स, तर जनरल अॅनास्थेटिक एजंट आणि अल्कोहोल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्किन मधून काही सबस्टन्स इलिमिनेट होतात. हेवी मेटल जनरली ह्या स्किन मधून इलिमिनेट होतात. तुम्हाला सर्वांना आर्सेनिक माहित असेल होमिओपॅथी पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. तर आर्सेनिक अँड सम हेवी मेटल एक्सक्रीटेड थ्रू स्किन. काही क्रोनिक पॉइझनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आर्सेनिकचं यूज केलं जातं आणि आर्सेनिक हे स्किन मधून इलिमिनेट होतो. हेअर फॉलिकल मध्ये तो दिसून येतो. तर ते डिटेक्ट पण कधी कधी त्या हेअर फॉलिकल मध्ये होतो. ठीक आहे. आर्सेनिक गेट्स अक्युमुलेटेड इन हेअर फॉलिकल. काही ड्रग मिल्क मधून
इलिमिनेट होतात, सिक्रेट होतात. त्याचं इम्पॉर्टन्स काय? तर आणि त्यामुळं आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर दॅट इज इम्पॉर्टंट ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग. ओके. तर न्यूबॉर्न बेबीला ब्रेस्ट फिडिंग करताना जर मदरला काही ड्रग आपण देत असू तर त्यात काही ड्रग असे असतात ते मिल्कमधून सिक्रेट होऊ शकतात आणि मिल्कमधून सिक्रेट झाल्यानंतर ते मिल्क बेबीने घेतलं तर त्या बेबीला पण ते ड्रगचा एक्सपोजर मिळतो. बरोबर आहे. परंतु एक लक्षात घ्या की अमाऊंट ऑफ द ड्रग secreted in milk is very very less, and due to that we can use many drugs safely. Even small amount is secreted in milk, we can use in a breastfeeding mother. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर लिपिड सोल्युबल ड्रग्स, लेस प्रोटीन बाउंड ड्रग्स लवकर मिल्कमध्ये सिक्रेट होतात आणि बेसिक ड्रग्स जनरली मिल्कमध्ये ॲक्युम्युलेट होतात कारण प्लाझ्मा पेक्षा मिल्कचा पीएच कमी असतो आणि त्यामुळे ते आयोनाइज फॉर्ममध्ये तिथं कन्वर्ट होतात. तर एक लक्षात घ्या की जसं आपण थेरॅटोजेनिस म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी ड्रग देताना खूप काळजी घेतो आपण की तो प्लॅसेंटा क्रॉस करून बेबीला अफेक्ट केलं आणि काही साईड इफेक्ट होऊ शकतो का नाही. तर त्यावेळेस आपल्याला जास्त प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं. पण मदर ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये तेवढं प्रिकॉशनची गरज नसते कारण जी पण अमाऊंट मिल्कमध्ये सिक्रेट होते ती फार कमी असते. लक्षात आलं? त्यामुळं बेबी जनरली बेबीवर काही इफेक्ट सिग्निफिकंटली होत नाही. आता एक्झाम्पल झालं द्यायचं तर एसी इनहिबिटर्स प्रेग्नन्सीत आपण यूज करत नाही परंतु ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये देऊ शकतो कारण ब्रेस्टमधून फार कमी अमाऊंट बेबीला जाऊ शकते. सल्फोनिल युरियाज न्यूबॉर्न बेबी आहे, ब्रेस्ट फिडिंग मदर आहे तर मदरला आपण सल्फोनिल युरिया देऊ शकतो. म्हणजे बेबीमध्ये हायपोग्लायसेमियाचे चान्सेस कमी आहे कारण मिल्कमधून सिक्रेट जरी होत असेल तर ती फार कमी अमाऊंट आहे. तर मिल्कमध्ये काही अमाऊंट ड्रग सिक्रेट होतं पण फार कमी अमाऊंट असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिलिरी रूट आपण सर्वांना आता माहीत झालेला आहे आणि बिलिरी रूट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण एंटरोहिपॅटिक सर्क्युलेशन पण बघितलेलं आहे. आठवतंय तुम्हाला? कोणतं एक्झाम्पल बघितलं होतं आपण? निओमायसिन सर. हा निओमायसिनचं आपण बघितलं होतं. बरोबर आहे. पण कोणत्या ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी निओमायसिन बरोबर आहे. फक्त आपण एंटरोहिपॅटिक सायक्लिंगशी रिलेटेड बघितलं होतं. तर बिलिरी रूट मध्ये काय होतं? ड्रग्स फर्स्ट मेटाबोलाइज इन द लिव्हर. फॉर एक्झाम्पल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मधलं इस्ट्रोजन इज इलिमिनेटेड बाय बिलिरी रूट. तर इस्ट्रोजन इज मेटाबोलाइज बाय ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. तर पहिले इस्ट्रोजन ग्लुक्युरोनिक ऍसिड बरोबर कॉन्जुगेट होतो. ओके. इस्ट्रोजन ग्लुक्युरोनिक ऍसिड, इस्ट्रोजन ग्लुक्युरोनिक ऍसिड कॉन्जुगेशन. आता याचं मॉलिक्युलर वेट 300 पेक्षा जास्त असतं. आपण पाहिलेलं आहे 300 पेक्षा जास्त मॉलिक्युलर वेट असेल तर असे सबस्टन्स बाईल डक्ट मधून म्हणजे बिलेरी रूटने इलिमिनेट होतात. तर बाईल डक्ट मधून हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतात. ओके. आणि स्मॉल इंटेस्टाईन मधून हे सबस्टन्स हे मेटाबोलाइट लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतात. तर हे इस्ट्रोजन ग्लुक्युरोनाइड ऍसिड कॉन्जुगेशन रिएक्शननी तयार झालेला कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन आहे. आणि आपण एंटरोहिपॅटिक सायक्लिंग मध्ये काय डिस्कस केलेलं आहे की लार्ज इंटेस्टाईन मध्ये हा लार्ज इंटेस्टाईन आहे. ओके. इकडचा जो होता तो स्मॉल इंटेस्टाईन. तर लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय असतं आपण बघितलेलं आठवते तुम्हाला? नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. तो काय लॉंग टर्म अँटीबायोटिक. हा ते बघितलेलं आहे आपण. पण नॉर्मल म्हणजे एंटरोहिपॅटिक सायक्लिंग काय आहे इस्ट्रोजनची ते पण आपण बघितलेली होती. तर हा कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन लार्ज इंटेस्टाईन मध्ये आल्यानंतर इलिमिनेट होणार आहे. बरोबर आहे. तर इलिमिनेट होतो तो कॉन्जुगेटेड फॉर्म मध्ये असेल तर. परंतु लार्ज इंटेस्टाईन मध्ये नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा काय करतं? त्या कॉन्जुगेटेड इस्ट्रोजनला डिकॉन्जुगेट करतं. त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळं काही इस्ट्रोजन
सेपरेट होतो ग्लुक्युरोनिक ऍसिड पासून. म्हणजे इस्ट्रोजन वेगळा होतो, ग्लुक्युरोनिक ऍसिड वेगळं होतं, इस्ट्रोजन वेगळा होतो, ग्लुक्युरोनिक ऍसिड वेगळं होतं. त्याला डिकॉन्जुगेशन म्हणतात आणि त्यासाठी काय लागतं, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. आणि जो फ्री झालेला इस्ट्रोजन आहे तो पोर्टल व्हेन मधून, पोर्टल सर्क्युलेशननी परत लिव्हर मध्ये जातो. लिव्हर मधून तो इस्ट्रोजन सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातो आणि वापरला जातो ऍक्शन साठी. तर ही झाली एंटरोहिपॅटिक सायक्लिंग म्हणजे ऑफ इस्ट्रोजन. आणि तुम्ही जे मला सांगितलं आहे आता की लॉंग टर्म अँटीबायोटिक आपण यूज केले तर नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा काय होतो, डिस्ट्रॉय होतो सर. डिस्ट्रॉय होतो. म्हणजे त्यामुळं काय नाही होणार इथं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये कोणती प्रोसेस नाही होणार, डिकॉन्जुगेशन कॉन्जुगेशन. नाही नाही होणार. होणार. आणि मग कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन जो आहे तो तसाच एलिमिनेट होईल. म्हणजेच पोर्टल व्हेन मधून जो इस्ट्रोजन परत सर्क्युलेशन मध्ये येत होता तो येईल का, नाही. एंटरोहिपॅटिक सायक्लिंग इस्ट्रोजनची एफेक्ट होईल आणि त्याच्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर होऊ शकतं. तर लॉंग टर्म अँटीबायोटिक्स जर एखाद्या फिमेल पेशंट ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलवर आहे आणि आपण लॉंग टर्म अँटीबायोटिक यूज केले तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर होऊ शकतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचं रिझन काय आहे की एंट्रोहिपॅटिक सायक्लिंग ऑफ इस्ट्रोजन इज अफेक्टेड. आणि का अफेक्ट होते, ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा, ड्यू टू दॅट डिकॉन्जुगेशन ऑफ इस्ट्रोजन विल नॉट ऑकर. हे झालं बिलियरी रूटशी रिलेटेड. म्हणजे बिलियरी रूट मध्ये आपण एंटरोहिपॅटिक सायक्लिंगशी रिलेटेड पॉइंट पण डिस्कस केला आणि अँटीबायोटिक प्लस इस्ट्रोजनची इंटरॅक्शन पण डिस्कस केली. लक्षात राहील हे? Yes. ओके. तर याच्यात मी जेवढं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे ना तेवढंच तुम्हाला सांगतो, बाकी डिटेल मध्ये तुम्हाला काही गरज नाही. ओके. आता सलाइवा. सलाइवा मध्येही काही ड्रग सिक्रेट होतात. फॉर एक्झाम्पल लिथियम नावाचा ड्रग सलाइवा मध्ये सिक्रेट होतो. ओके. पोटॅशियम आयोडाईड नावाचा ड्रग सलाइवा मध्ये सिक्रेट होतो. फिनिटॉइन सलाइवा मध्ये सिक्रेट होतं. ओके. तर हे मायनर रूट आहे एक्सक्रीशन. फक्त त्याचं इम्पॉर्टन्स काय ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग नावाचा कन्सेप्ट बहुतेक ऑफलाईन लेक्चरला सांगितला होता. ठीक आहे. थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग आठवते तुम्हाला? थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग काय आहे? Yes, sir. हो. तर काय असतं बा थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग मध्ये, आता काही ड्रग असे आहेत त्यांचा डोस ऍडजस्टमेंट आपण इझिली करू शकतो बाय बाय ऑब्झर्विंग द रिस्पॉन्स ऑफ द ड्रग. फॉर एक्झाम्पल समजा आता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आवर पेशंट आहे तर त्याची डोस ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपण पेशंटचं काय चेक करणार, ब्लड प्रेशर चेक करणार. जसं ओरल हायपोग्लायसेमिक वर ड्रग आहे, आपण पेशंटचं शुगर चेक करून डोस ऍडजस्टमेंट करू शकतो. ओके. ओरल अँटीकॉग्युलंट वर पेशंट आहे वारफवर, तर तुम्ही PTINR करणार आणि त्यामुळे डोस ऍडजस्ट त्याच्यावरून डोस ऍडजस्टमेंट करतात. ठीक आहे. परंतु काही ड्रग असे आहेत त्यासाठी अशा टेस्ट किंवा प्रोसेस अवेलेबल नसतात, त्याचा रिस्पॉन्स आपण मेजर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल लिथियम आपण एक मॅनिया नावाच्या कंडिशन मध्ये देतो, डिप्रेशनचे एक्झॅक्टली ऑपोजिट असते, त्यात आपण लिथियम यूज करतो. बरोबर आहे. तर लिथियम तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. तर लिथियम आहे. त्यानंतर फिनिटॉइन आहे. फिनिटॉइन अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे, त्याचा पण रिस्पॉन्सला आपण चेक करू शकत नाही किती इपिलेप्सी मध्ये म्हणजे पेशंट मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली आहे. बरोबर आहे. डिगोक्झिन आहे, डिगोक्झिनचा रिस्पॉन्स इझिली आपण चेक करू शकत नाही. ठीक आहे. ECG चेंजेस वर आपण पाहू शकतो पण ECG चेंजेस यायला पण वेळ लागतो. मग अशा ड्रगचं डोस ऍडजस्टमेंट कशी करतात, तर अशा ड्रगची डोस ऍडजस्टमेंट आपण त्याची प्लाझ्मा लेवल चेक करून करतो. आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं किती आहे आणि थेराप्युटिक रेंजमध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन असेल इट्स ओके, आपल्याला डोस ऍडजस्ट करायची गरज नाही. परंतु थेराप्युटिक रेंजपेक्षा जास्त प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं दिसून आलं
त्यावेळेस आपल्याला डोस कमी करावा लागेल. थेरापेटिक रेंजपेक्षा प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कमी आलं ड्रगचं दिल्यानंतर काही दिवस, तर याचा अर्थ आपला डोस कमी पडतोय, डोस वाढवावा लागेल. तर डोस ॲडजस्टमेंट वी कॅन डू बाय मेजरिंग द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग. त्याला थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग असं म्हणतात. थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग. तर लिथियम, फिनिटॉइन, डिगॉक्झिन अशा ड्रगचे डोस ॲडजस्टमेंट आपण त्यानुसार करत असतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला ब्लड सॅम्पल घेऊन ते पाठवावं लागतं. जनरली ते हायर मेट्रो सिटीमध्ये अशा टेस्ट अवेलेबल आहे. तर तुम्हाला पुणे, मुंबईला ते टेस्टिंगला पाठवावं लागतं. प्लाझ्मामध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याचा रिपोर्ट येतो. त्याच्यानुसार डोस ॲडजस्ट केला जातो. त्याला थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग असं म्हणतात. तर लिथियमच्या बाबतीत पण थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग करावं लागतं. मॅनियाच्या पेशंटला जेव्हा आपण लिथियम देतो, दर काही दिवसांनी आपल्याला ब्लड सॅम्पल घेणं आहे, त्याचं प्लाझ्मा लेव्हल चेक करणं आहे आणि त्यानुसार लिथियमचा डोस ॲडजस्ट करणे. आता आपल्याला कळलं की लिथियम सलाइवामध्ये सिक्रीट होतो आणि आता असं पण दिसून आलंय की सलाइवामध्ये सिक्रीट होणारं अमाऊंट हे 2 टाइम्स दॅट ऑफ प्लाझ्मा असतं. म्हणजे सलाइवामध्ये 2 टाइम्स लिथियमचं कॉन्सन्ट्रेशन असतं ॲज कम्पेअर टू प्लाझ्मा. प्लाझ्माच्या दुप्पट कॉन्सन्ट्रेशन मध्ये लिथियम सलाइवामध्ये असतो. मग आपण जर इन्व्हेजिव्ह प्रोसिजरच्या ऐवजी डायरेक्टली पेशंटच्या सलाइवा मधलं लिथियमची लेवल चेक केली तरी चालू शकते आणि सलाइवा मधली लेवल चेक करून आपण इनडायरेक्टली प्लाझ्मा मधली लेवल काढू शकतो. तर हा थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, लिथियम पॉइंट ऑफ व्ह्यू एक गोष्ट बुक्समध्ये मेन्शन केलेला आहे की सलाइवरी कॉन्सन्ट्रेशन लिथियमचं चेक करून इनडायरेक्टली आपण प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. सलाइवरी कॉन्सन्ट्रेशन लिथियमचं हे 2 टाइम्स दॅट ऑफ प्लाझ्मा असतं. म्हणजे सलाइवामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन येईल त्याच्या हाफ प्लाझ्मामध्ये असतं. लक्षात आलं? तर हे झालं त्या पॉइंट ऑफ व्ह्यू. तर ठीक आहे, एक्सक्रिशन पार्ट आपला संपलेला आहे. ठीक आहे. तर आता एक कन्सेप्ट आहे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन आणि झिरो ऑर्डर. ठीक आहे. तर त्याला आपल्याला अजून 20-25 मिनिटं लागतील. ठीक आहे. तर आपण तो टॉपिक उद्या घ्यायचा का? तर घेऊ. Yes, yes. ठीक आहे. उद्या. उद्या घेऊया. ते शॉर्ट नोटसाठी महत्वाचं आहे. तुम्हाला आता कायनेटिक ऑफ इलिमिनेशन म्हणजे काय किंवा त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर आणि त्याचं क्लिनिकल सिग्निफिकन्स काय त्याविषयी शॉर्ट नोट आली तर आपण ती अटेम्प्ट केली पाहिजे. तर त्यासाठी आहे. तर उद्या आपण बघूया. आता याच्यामध्ये कसं आहे की 2-2 मार्कचे क्वेश्चन येतात म्हणून आपण ते प्रत्येकाला वेटेज देत आहोत. तेवढं डिटेलमध्ये परत तुमचं वाचून पण होणार नाही. त्यामुळे आत्ता वाचताना डिटेलमध्ये वाचलं तर शेवटी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेस फास्टच वाचावं लागणार आहे. रिव्हिजनच्या वेळेस तेवढा वेळ नसतो. त्यामुळे आत्ता कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर झाले की त्यावर क्वेश्चन आला तर त्यासाठी तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही आत्ता जे केलेलं आहे ते एक्झाम मध्ये आठवणार आहे. त्यासाठी रिव्हिजन मध्ये ते झालंच पाहिजे असं काही नाही. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तो क्लिअर होणार तुमचा टॉपिक. तर कन्सेप्ट क्लिअर करा. उद्या आपण राहिलेला पार्ट घेऊया. ठीक आहे. आणि फर्स्ट पास मेटाबॉलिझम आणि त्याचं क्लिनिकल सिग्निफिकन्स काय ते पण घेऊया. ठीक आहे. तर एक्सक्रिशन टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एवढा महत्वाचा नाही. 2 मार्कला क्वेश्चन जे जे येतात मी ते तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. ओके. तर ते तुम्हाला करायचे आहे. बाकी असं काही महत्वाचं नाहीये. उद्याचा जो आहे त्यामध्ये शॉर्ट नोट तुम्हाला येऊ शकते. डिफरन्स बिटवीन फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन अशी ही शॉर्ट नोट येऊ शकते. तर तुम्हाला ज्या नोट्स आहे त्या नोट्स मधूनही तुम्ही एकदा वाचा. फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन. ठीक आहे.